एका माहेरवाशिणीला आपल्या माहेरात फक्त प्रेम आणि आदर हवा असतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या गौराई. अगदी 3 दिवसांसाठी येतात, पण मन आणि घर प्रसन्न करून जातात. पहिल्या दिवशी हळदी-कुंकू लावून साध्या पद्धतीने घरात घेऊन अगदी साधी शेपूची भाजी आणि भाकरी खाऊन सुद्धा ती समाधानी राहते. गुळाच्या गोडव्याप्रमाणे नात्यामध्ये गोडवा राहावा म्हणून पुरणपोळीचं जेवण त्याच दिवशी संध्याकाळी सुवासिनींना घरात बोलवून छोटंसं हळदी-कुंकू आणि संध्याकाळी त्याच सुवासिनींसोबत किंवा मैत्रिणींसोबत पारंपरिक खेळ आणि नृत्य, भजन, कीर्तन यात ती फार समाधानी आणि आनंदी होऊन जाते. तिसऱ्या दिवशी तिच्या ओटीमध्ये घातलेल्या तांदळाचाच दही-भात करून नैवेद्य दाखवला जातो आणि ती परतीचा प्रवास करायला सुरू करते. बस एवढ्याशा माफक अपेक्षा असतात तिच्या, की माहेरात आल्यानंतर तिला फक्त प्रेम, आदर आणि सन्मान मिळावा. ती घरात आल्यानंतर घरातील वातावरण छान, आनंदी आणि पवित्र व्हावं. एका माहेरवाशिणीला अजून ह्याच्याहून काय हवं असतं ना. माहेरवाशीण कधीच तुमच्या घरी पैशांसाठी किंवा महागड्या वस्तूंसाठी येत नसते. फक्त जीवाभावाची माणसं भेटावी, जिव्हाळा नात्यामधील कायम राहावा, त्यांना आदर आणि सन्मान मिळावा यासाठी त्या येत असतात आणि भरभरून आठवणी जमा करून नेतात. हो ना, आपल्या गौराईसुद्धा अशाच असतात ना. त्यासाठीच हा उत्साह. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, सबस्क्राईब किंवा फॉलो करायला विसरू नका.